गाईस तुम्हाला माहिती आहे मी कुठे चालली आहे? मी चालली आहे गावी. मी एवढी खुश आहे ना, कारण हा प्लॅन एवढा मागे पुढे होत होता. मला एक्सपेक्ट पण नव्हतं की मी गावी जाईन, बट मी चालली आहे आणि मी खूप खुश आहे. लोक आपल्या गावी चालले आहेत. मला वाटलं कोणच नसणार, पण सगळे आहेत. माझी ट्रेन आली आहे. हो, एक्झिक्युटिव्ह क्लासची सीटिंग अशी आहे. हा असा वेटिंग एरिया आहे. तिथे असे म्हणजे तुम्ही थांबू शकतात. तर मी तुम्हाला दाखवते इथे आपल्याला काय काय मिळणार आहे. तर इथे हा असा फुटरेस्ट आहे, जिथे तुम्ही असं पुश केलं ते असं खाली येतं आणि मग तिथे मस्त तुमचे पाय ठेवू शकतात. त्यानंतर इथे हा एक कंपार्टमेंट आहे, म्हणजे तुम्हाला जर फूड आलेलं खायचं असेल किंवा काय तर हे असं ओपन होतं असं. हे एक मस्त आहे, मज्जा आली मला बघून. आणि त्यानंतर इथे तुम्हाला असे चार्जिंग पॉईंट पण आहे तिकडे, आणि ती लोक एक बॉटल आणि न्यूजपेपर देतात. आणि मी तुम्हाला सांगते तर झालं असं की इथे वरती लाईट दिली आहे त्यांनी, आणि माझ्या बाजूला जे काका बसलेले आहे ना, त्यांना पाणी हवं होतं म्हणून ते बोलवायला बघत होते त्यांना. अँड मी बिंग दीड शाणी, मला माहिती पण नाही इथे हे काय आहे वरती. मी त्यांना बोलते काका इथे प्रेस करा ते येतील, तर ते बोलतात बाळा ही लाईट फक्त चालू होण्यासाठी आहे, कोण येत नाही. आणि ज्या कॉन्फिडन्समध्ये मी त्यांना बोलली ना, कॉफी आली आहे. टू बी ऑनेस्ट जास्त काही एक्सपेक्टेशन्स नाही आहे, बट लेट्स सी हाऊ इट टेस्ट. बाई खूप छान आहे. ही इन्स्टंट कॉफी होती, तर त्यांनी मला गरम पाणी दिलं आणि त्याच्यामध्ये मी कॉफी टाकली. छान आहे, मस्त आवडते मला. त्यासोबत डायजेस्टिव्ह बिस्किटसुद्धा मिळाले. मी तर मारीगोल्ड शिवाय काय खात नाही, बट इथले वॉशरूम्स एवढे क्लीन आहेत. लाईक तुम्ही बघू शकता इथे सॅनिटायझर, हँड वॉश, हेअर ड्रायर. तर आपल्याला यात मिळालं आहे ऑमलेट, वेजेस, आणि यात ब्रेड आहे विथ केचप, लॉडी चॉको पाय आणि कॉर्नफ्लेक्स. सो फर्स्ट लेट्स टेस्ट द ऑमलेट. जेव्हा पण मी बोलायला जाते तेव्हा मी बोलायला चालू करते. ओके, तर मग आपण सर्वात पहिलं ऑमलेट टेस्ट करूया. ऑमलेट नॉट बॅड, चांगलं आहे. आणि ऑमलेटसोबत व्हेजेस पण काही नाही झालं. मजा आली माझी. टू बी ऑनेस्ट मी एवढं तर कधी खाणार पण नाही, बट जस्ट बिकॉज आय हॅव पेड फॉर इट आय एम गोइंग टू ईट एव्हरीथिंग. लाईक आय एम लेजिट ईटिंग कॉर्नफ्लेक्स. मी कॉर्नफ्लेक्स कधीच नाही खाल्ले. मी असे कधीच कॉर्नफ्लेक्स खाणार नाही, बट फ्री नाही. आय हॅव पेड, मग आय एम गोइंग टू ईट इट फुल वसूल. सो नाव आय एम हॅव्हिंग जॅम. मस्त असं स्प्रेड लावलं आहे. मला ॲक्च्युली मिक्स फ्रूट आवडत पण नाही, तरी पण मी खाते आहे, पण ठीक आहे. तर मग मी आता खाते आहे जॅम अँड ब्रेड. खूप गोड आहे. ब्रेड खाऊन झालं, एकच पॅकेट भेटलेलं म्हणून हा ब्रेड आता असंच राहिलं आहे. आणि आता मी कॉर्नफ्लेक्स खाणार आहे, फॅन्सी. लेट्स हॅव कॉर्नफ्लेक्स. चांगलं लागतं. नाईस. फायनली मी पोहोचले. आता इथे उतरायचं. सो हॅपी. हे बघ ती लोक
हॅलो एव्हरीवन. तर आज आहे माझा डे 1 इन कोकण. म्हणजे वंदे भारतचा एक्सपिरियन्स माझा खूपच चांगला होता. लाईक मी त्याचा छोटासा मी जास्त काही व्लॉग नाही केलं, पण थोडंफार केलं ते मी टाकलं. आणि आता आम्ही म्हणजे सध्या तर माझ्याकडे करायला काहीच नाही आहे, कारण आम्ही दुपारी गणपती घ्यायला जाणार आहे. तर मग सध्या मी डेकोरेशनचं सामान घ्यायला जाणार आहे. आणि त्याआधी मला थोडे व्हिडिओ एडिट पण करायचे आहेत. मग इथे रेंज नाहीत म्हणून मी कट्ट्यावर जाणार आहे. म्हणजे आम्ही वेगळीकडे म्हणजे त्याच्यापासून थोडंसंच लांब राहतं, मग आम्ही तिकडे जाणार आहे. आणि मग तिथे मी थोडी व्हिडिओ एडिट करणार आणि मग नंतर मग जे गणपतीचं सामान घ्यायचं ते घेणार. आणि मग नंतर डेकोरेशनची पण मी व्हिडिओ दाखवेन की मी कसं डेकोरेट केलं, काय डेकोरेट केलं. खूप साऱ्या गोष्टी आहेत डोक्यात, म्हणजे पिंटरेस्टवरून मी काढलेल्या. बट येस. आणि हे आमचं घर आहे. सो प्रिटी. तर जसं मी तुम्हाला म्हटलेलं की मी कट्ट्यावर येणार आहे थोडं डेकोरेशन घ्यायला. मी इथे वराडकर हायस्कूलमध्ये, आणि हे त्यांचं ऑडिटोरियम आहे. हे यांचं ऑडिटोरियम आहे आणि इथे मंदिर आहे. हे मंदिर आहे आणि हे स्कूल आहे. तर मग मी जसं म्हटलेलं की आम्ही डेकोरेशन सामान आणायला कट्ट्यावर आलेलो. आणि इथे आल्यावर आमची गाडी बंद पडली. आणि आता गाडी बंद पडली म्हणजे पेट्रोल नव्हतं त्याच्यामध्ये. इतके दिवस ती अशीच बंद होती ना. तर मामा आता पेट्रोल भरायला गेलाय. आणि मग पेट्रोल भरल्यानंतर आम्ही मग सामान घेणार आहे. की हे बांबुळे द्या ना. म्हटलेलं डेकोरेशनसाठी आम्ही कट्ट्यावर येणार होतो. तर इथे असं वेगवेगळं मिळतं, बघूया कोणतं आवडतं आणि आपण तसं सिलेक्ट करूया. मग आम्ही डिसाईड करतोय हे वाले घ्यायचे. आणि ह्याचे मग तसे छोटे छोटे पार्ट्स करून मग ते मी इन्स्पो दाखवेन माझ्या डोक्यात काय आहे. बट लेट्स सी. आम्ही हे पेपर घेतलेत, कलरफुल पेपर विथ ग्लू, स्टेपलर, कार्डबोर्ड अँड. तर मी हे बांबुळे घेतलेले कट्ट्यावर. हे मला खूप आवडतात. आपण टेस्ट करूया. मी लेजिट एवढी तरसते ना यांच्यासाठी मुंबईमध्ये. मला खूप आवडतं ते. वाव. आता आपण जेवूया आणि मग डेकोरेशन करूया. तर मग आता मी डेकोरेशन स्टार्ट करणार आहे. हे ऑलरेडी हे रात्री माझ्या मामाने आणि मामीने एकत्र बांधलं. हे असं मस्त काय बोलतात त्याला, छत. फूल आणि फळांनी आम्ही आता ही माती सजवणार आहे. हे सगळं, ही फुलं आणि हे लीव्स, वेगळी वेगळी फळं त्या मातीला लावतात. आता हे जसं लावलं तसं प्रत्येका वेगवेगळ्या भागावर फळं आणि फुलं लावणार आहे. मग ते मी टाइमलॅप्स मध्ये टाकेन, बिकॉज ते एवढं मोठं बघायला पण बोर होणार. आता ही आमची आंब्याची टाळ बांधून झाली आणि त्यानंतर हे बांधायचे आहेत. ह्यांना कौंडळ असे म्हणतात. तर आम्ही आता आंब्याचा टाळ, कौंडाळ आणि शेरवाळ आणि कांगला हे सगळं आता मी हे 2 बांधणार आहेत. बाकी सगळे तर झाले आहेत. तर मग आधीच्या काय हे सगळं म्हणजे हे सगळं का बनायचे माहिती, कारण आधीच्या काही एवढं सगळं डेकोरेशन काही नव्हतं. तर मग त्यासाठी ती लोक जे काय त्यांना अवेलेबल आहे, जसं की हे सगळ्या गोष्टी होत्या, मग त्यांनी ती लोक डेकोरेट करायचे. मग तीच आता प्रथा पुढे पुढे होत आली आहे आणि आता ती लोक तेच करतात, पण आपण एक्स्ट्रा पण करतो. आमची आता मंडपी बनवून झाली आहे. म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारचे फूल, फळ, लीव्स वेगवेगळं सगळं लावून झालंय. आता पुढचं डेकोरेशन असणार, त्यासाठी स्टे ट्यून. आता आम्ही बाप्पाला आणायला चाललोय. मी खूप एक्सायटेड आहे. तर मग तिथे आमचा बाप्पा आमची वेट करतोय. तर मी, मामा आणि संचित चाललोय. तर या एक्सायटेड. आमचा बाप्पा हा कलर थोडा द्यायचा बाकी आहे, कानाला. बाकी सगळं ऑलरेडी टू गो होम. सो गाईज, आता आम्ही आमचा गणपती आणलाय. तर मामा आणि संचित टेम्पोने गेले आहेत आणि मी आता स्कूटीने जाणार, कारण आम्ही स्कूटीने आलेलो. तर स्कूटी ड्राईव्ह करायला कोण नाही म्हणून. सो या, बाय. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.
मी विचार करते की मी गणपतीची सिरीज बनेन, लाईक डे 1 डे 2 डे 3, बघू कितपर्यंत जातं आहे. बट या बाय.